आजच्या दिवसाच्या सुरुवात मी चहापासून केली बघा. आणि सकाळी लवकर उठून चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी. आणि संक्रांत आली म्हणून थोडीशी घरातली साफसफाई पण काढली होती. इथे मी किचन वगैरे सगळं धुवून घेतलं बघा. पूर्ण फरशा वगैरे भांडे वगैरे घासली, पूर्ण किचन क्लीन करून घेतलं. आणि लगेच मी दुपारच्या स्वयंपाकाला लागले होते म्हणून मी दुपारी शेवभाजी बनवली होती बघा. आणि इथे लगेच मी तेल टाकलं, कांदा, आलं लसणाची पेस्ट, आणि इथे लगेच टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली होती, ती टाकली. लगेच त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेतले. लगेच यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यासोबतच मीठ आणि शेव पण टाकून घेतली. आणि भाजी एकदम मस्त लागत होती बघा, एकदम भारी लागत होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आम्ही जेवण वगैरे केलं तरी तर साई आणि साईच्या पप्पाचा नुसतं धिंगाणा चालू होता बघा. काय लेकरांना नुसतं मस्ती करायला आवडते बघा. आणि इथं साईच्या पप्पा इथं मुलांना खेळत बसले होते बघा. आणि आमचा साईनं अजिबात ऐकत नव्हता बघा. नुसतं आमची चिल्लेपिल्ले गँग आली होती आणि ती साई आमचा नुसतं त्यांना उठवतच होता बघा. त्यातलं मग आमचा गणू लगेच उठून बसला. त्यांना काय धिंगाणा करायलाच आवडतं. आणि इथं आमचा हर्ष केळी खात होता. काय नाही, नुसतं गोंधळ करायला लागला. आणि आमचा साई तर काय बसतच नव्हता, नुसतं दादागिरीच करत होता बाबा. आम्ही बाहेर गेलो पण बाहेर काय आम्हाला आवडलंच नाही म्हणून घरी आलो खूप उशीर झाला होता म्हणून लगेच स्वयंपाकाला लागले. आणि आज मी वरण भात आणि भाकरी आणि मस्तपैकी ठेचा करायचा प्लॅन केला होता. तर वरण करून घेते तोपर्यंत लेकरांचा नुसतं गोंधळ चालू होता बघा. आमची तर आजी लसूण सोलते आणि आमचा इथं गणू बघा काय करतो. आणि त्याला बघूनच आमचा साई पण हसायला लागला. आजच्या दिवसाच्या सुरुवात मी चहापासून केली बघा. आणि सकाळी लवकर उठून चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी. आणि संक्रांत आली म्हणून थोडीशी घरातली साफसफाई पण काढली होती. इथे मी किचन वगैरे सगळं धुवून घेतलं बघा. पूर्ण फरशा वगैरे भांडे वगैरे घासली, पूर्ण किचन क्लीन करून घेतलं. आणि लगेच मी दुपारच्या स्वयंपाकाला लागले होते म्हणून मी दुपारी शेवभाजी बनवली होती बघा. आणि इथे लगेच मी तेल टाकलं, कांदा, आलं लसणाची पेस्ट, आणि इथे लगेच टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली होती, ती टाकली. लगेच त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेतले. लगेच यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यासोबतच मीठ आणि शेव पण टाकून घेतली. आणि भाजी एकदम मस्त लागत होती बघा, एकदम भारी लागत होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आम्ही जेवण वगैरे केलं तरी तर साई आणि साईच्या पप्पाचा नुसतं धिंगाणा चालू होता बघा. काय लेकरांना नुसतं मस्ती करायला आवडते बघा. आणि इथं साईच्या पप्पा इथं मुलांना खेळत बसले होते बघा. आणि आमचा साईनं अजिबात ऐकत नव्हता बघा. नुसतं आमची चिल्लेपिल्ले गँग आली होती आणि ती साई आमचा नुसतं त्यांना उठवतच होता बघा. त्यातलं मग आमचा गणू लगेच उठून बसला. त्यांना काय धिंगाणा करायलाच आवडतं. आणि इथं आमचा हर्ष केळी खात होता. काय नाही, नुसतं गोंधळ करायला लागला. आणि आमचा साई तर काय बसतच नव्हता, नुसतं दादागिरीच करत होता बाबा. आम्ही बाहेर गेलो पण बाहेर काय आम्हाला आवडलंच नाही म्हणून घरी आलो खूप उशीर झाला होता म्हणून लगेच स्वयंपाकाला लागले. आणि आज मी वरण भात आणि भाकरी आणि मस्तपैकी ठेचा करायचा प्लॅन केला होता. तर वरण करून घेते तोपर्यंत लेकरांचा नुसतं गोंधळ चालू होता बघा. आमची तर आजी लसूण सोलते आणि आमचा इथं गणू बघा काय करतो. आणि त्याला